शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी देखील आलेली आहे व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप देखील सुरू झालेले आहे। आता कोणते शेतकरी आहेत ते देखील सर्व अपडेट पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करत नाही। सबस्क्राइब केले की रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील। आता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात पहिली मोठी बातमी आहे, गत वर्षीचा पीक विमा रखडला। राज्य सरकारकडून 1877 कोटींचे देणे, शेतकरी लाभापासून राहिले वंचित। सध्या स्थितीला एक सर्वात मोठी बातमी ही पीक विम्याबाबत म्हणावं लागेल। पीक विमा देखील मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग झाला मोकळा। ई पीक पाहणीची अट अखेर रद्द। आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल। आता पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे। काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देखील जमा होत आहेत। सध्या स्थितीला सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। यामुळे राज्यभरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण। 20,649 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदानाचे 64 कोटी अखेर जमा। राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते। यामध्ये सध्या स्थितीला या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या 20,649 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे। सर्वात महत्त्वाची व मोठी अपडेट आहे उपसा जलसिंचन संदर्भात। सध्या स्थितीला उपसा जलसिंचन संस्थांचे 170 कोटींचे कर्ज आता माफ होणार आहे। सहकार विभागाचा प्रस्ताव देखील आता तयार झालेला आहे। 40,000हून अधिक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। शेतकरी वर्गात आता आनंदाचेच वातावरण पाहायला मिळत आहे, कारण की सर्वात मोठा निर्णय आपल्याला सरकारचा पाहायला मिळत आहे। यामध्ये 40,000हून अधिक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। सहकार विभागाचा प्रस्ताव देखील आता तयार झालेला आहे। नुकसानग्रस्त 24,000 शेतकऱ्यांना विमा परतावे नाही। गत वर्षीच्या खरीप हंगामातील नुकसानग्रस्त 24,799 शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाहीये। मात्र आता पीक विम्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये बरेच राज्यातील शेतकरी पात्र झालेले आहेत। ती अपडेट आपण व्हिडिओच्या आतमध्ये पाहणारच आहोत। व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पहा। सध्या स्थितीला आता नुकसानग्रस्त 24,000 शेतकऱ्यांना विमा परतावा नाही अशी बातमी पाहायला मिळत आहे। पीक विम्यासाठी 3 सप्टेंबरपर्यंत करा तक्रारी, खासदार अशोकराव चव्हाण यांच्या भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान। सध्या स्थितीला माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत। त्यामध्ये पीक विमा भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना 3 सप्टेंबरपर्यंत जे आहे ते आता तक्रारी करण्याची मुदत दिलेली आहे। यामुळे आता शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण झालेले आहे। आता पीक विमा देखील लवकर मिळू शकतो। राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, पीक विम्याचे पैसे आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान। आता भरपूर साऱ्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण की पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप सुरू आहे। त्यामध्ये बहुतांश जिल्हे देखील पात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यातली त्यात पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला गत वर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला आहे। अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा देखील आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे। या जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता लाभ मिळालेला आहे। तसेच बीड जिल्हा असेल, बीड जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याची रक्कम ही मिळाली असल्याचं देखील शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील मागील काही दिवसापूर्वी मोठा निर्णय घेतलेला होता। त्यामुळेच शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। नाशिक जिल्हा असेल, नाशिक जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये मदत देखील दिल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। मागच्या वेळेस 800 कोटींहून अधिकची मदत नाशिक जिल्ह्यासाठी आपल्याला पाहायला मिळत होती। तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट नक्की करा व तालुका देखील कळवू शकता। टोमॅटो तसेच वांगीच्या दराबाबत महत्त्वाची अपडेट। अकलूज या बाजार समितीमध्ये टोमॅटोचा दर जास्तीत जास्त 1,400 रुपयांपर्यंत आहे। तसेच सरासरी दर हा 1,200 तर कमीत कमी दर 8,000 रुपये आहे। तर वांगीचा दर अकलूज या ठिकाणी 4,000 रुपये जास्तीत जास्त, कमीत कमी 2,000, सरासरी 3,500, आवक या ठिकाणी 15 क्विंटल। 3.25 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची 138 कोटी भरपाई। गेल्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत रक्कम बँक खात्यावर वर्ग।
आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारीच बातमी पाहायला मिळत आहे। तब्बल 3.25 लाख शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे, कारण की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100 कोटी नव्हे तर त्यापेक्षा अधिकची रक्कम खात्यात जमा झालेली आहे। म्हणजे तब्बल 138 कोटी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे। गेल्या वर्षीच्या पीक विम्याची भरपाई आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। 4 वर्षातील सर्वाधिक मोठी भरपाई देखील पाहायला मिळत आहे। आशीर्वाद द्या, लाडकी बहीणची रक्कम 3000 करू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्याही स्थितीत योजना बंद करणार नाही। आता काहींच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे की योजना बंद होते की काय, परंतु काळजी नसावी, ही योजना बंद होणार नाही। उलट यामध्ये रक्कम वाढू देखील शकते, हे देखील लक्षात घ्या। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः म्हणाले आहेत की आशीर्वाद द्या, लाडकी बहीणची रक्कम 3000 रुपये करू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः सांगितलेलं आहे कोणत्याही स्थितीत योजना बंद करणार नाही, असा शब्द स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेला आहे। यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण। सर्वात महत्त्वाचे अपडेट, नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा, राज्य सरकारने निधी वितरणास मान्यता दिल्यानंतर शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण। शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची अपडेट पाहायला मिळत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा करण्यात आलेला आहे। राज्य सरकारने निधी वितरणास मान्यता दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। तुमच्या खात्यात आले की नाही नक्की कळवा। महत्त्वाचे अपडेट आता आहे पीक विम्या संदर्भात आपण अपडेट तर पाहिलेल्याच आहेत, त्यातली त्यात आता कृषी मंत्री यांनी सर्वात मोठी माहिती देखील दिलेली आहे। काय आहे ती आता सविस्तर पाहूयात। आता हमी भावासंदर्भात ही अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनला सरकार हमी भाव मिळवून देणार, कृषी मंत्र्यांनी 3 पर्याय सांगितलेले आहेत। सरकार शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभाव देण्यासाठी आता जी आहे ती तयारीत पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला हमीभाव देणार आहे, त्यासाठी सरकार 3 पर्यायांवर काम करीत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। यामुळे आता सध्या स्थितीला शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे, कारण की गेल्या वर्षी जरी कमी भाव भेटला असला, यावर्षी जर चांगला बाजारभाव भेटला तर शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण नक्की निर्माण होईल व शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळेल। आता दुष्काळी अनुदानाबाबत सर्वात मोठी अपडेट आहे। शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान थेट बँक खात्यात झालेले आहे जमा। शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान त्यांच्या बँक खात्यात आता जमा झालेले आहे। खूप दिवसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या अखेर संपलेली आहे, कारण शेतकऱ्यांना वाटत होते अनुदान मिळते की नाही, घोषणाच होतात, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात अक्षरशः रक्कम मोठ्या प्रमाणात देखील जमा झालेली आहे। यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। ही रक्कम अंबेजोगाई तालुक्यामध्ये जमा झालेली आहे। किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्याचा शेतकऱ्यांना आव्हान। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल, त्यासाठी शेतकरी मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ नक्की घ्या, कारण की सध्या स्थितीला आता सरकार देखील सर्व शेतकऱ्यांना बजावून सांगत आहे। किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्याचे देखील आव्हान मोठ्या प्रमाणामध्ये सरकार करत आहे। आता शेतकरी मित्रांसाठी दिलासादायक बातमी आहे। आता तुमच्या खात्यात पैसे आलेत का नाही ते देखील तुम्ही बघू शकता। त्यातली त्यात शेतकरी मित्रांनो कोणती मदत तुमच्या खात्यावर येणार आहे ती अपडेट पाहूयात। केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यातली त्यात ज्या शेतकऱ्यांनी PM किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे। PM किसान योजनेचा लाभ मिळतो अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये PM किसानचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतात। तब्बल दोन्ही योजनांचे मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळत आहेत, म्हणजे महिन्याला 1000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आता येत आहेत। त्यातले त्यात लाडकी बहिणीचे 1,500 रुपये महिलांच्या खात्यात आता येणारच आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी व दिलासा देणारी महत्त्वाची बातमी। आता सध्या स्थितीला राज्यात पुन्हा पावसाचा जोर चांगला वाढलेला आहे। मध्यम ते जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी झालेला आहे। त्यातली त्यात बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यात देखील पुढील काही तासात चांगले वातावरण सक्रिय होईल व राज्यातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। हा देखील अंदाज लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळवा व कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही रोज व्हिडिओ पाहता ते देखील कमेंट करून नक्की कळवू शकता। आता शेतकरी मित्रांनो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।